नमस्कार, मी कृपा राजेंद्र सपकाळ. लोकशाही मराठीच्या गाव टू ग्लोबल मध्ये आपलं स्वागत करते आणि आता बुलेटिन मध्ये घेणार आहोत गाव टू ग्लोबल अशा सर्व महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स. कोकणात यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं रस्त्यांची दुरवस्था, अधिकाऱ्यांकडून अद्यापही रस्त्यांची दुरुस्ती नाही. निलेश राणेंचं विधानसभेत वक्तव्य. कृष्णा खोपडे यांना धमकी दिल्याप्रकरणी भाजप आमदार आक्रमक. भाजप आमदार आक्रमक झाल्यानंतर सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब. आमदार समीर कुणावार यांची चौथ्यांदा विधानसभा तालुका अध्यक्षपदी निवड. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राहुल नार्वेकर यांनी केली घोषणा. हिवाळी अधिवेशनात वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथील 300 बेडच्या सामान्य रुग्णालयासाठी मंजूर. आमदार सुमित वानखडे यांच्या पुरवणी मागणी राज्य सरकारने दिली प्रशासकीय मंजुरी. सीएसएमटी स्टेशनवर शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार. मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत दिली माहिती. रेल्वे मंत्र्यांसोबत चर्चा करून नव्या आराखड्यानुसार महाराजांचा पुतळा उभारणार. नवी मुंबईतील सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याची मागणी. भाजपचे विक्रांत पाटील यांचे विधिमंडळ परिसरात लक्षवेधी आंदोलन. घरांच्या किमतीमधून जमिनीची किंमत वगळली तर घरांच्या किमती कमी होतील, पाटलांचा दावा. एखादा मंत्री विधानसभा परिसरात नसेल तर इतर मंत्री त्यांच्या कामकाजाचं पाहतात, पण मंत्री केबिन मध्ये बसून असतील तर दुसऱ्या मंत्र्यांनी उत्तर का द्यावं? भास्कर जाधवांची विधानसभेत विचारणा. मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपच्याच आमदाराला झापलं. लाडक्या बहिणींना प्रत्येक गोष्टीत आणू नका. फडणवीस यांनी भाजपच्याच आमदाराला झापलं. गुटखा विक्रीवर एमसीओसी अंतर्गत कारवाई होणार. कायद्यात बदल करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती. महिला डॉक्टरची दोन्ही आरोपींकडून फसवणूक हातावर लिहिलेलं अक्षर. महिला डॉक्टरचं तपासातून समोर. दोघांनी फसवणूक केली म्हणून नाव लिहित पीडितेची आत्महत्या. प्रकरणी लवकरच चार्जशीट दाखल होईल. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. फलटणमधील महिला डॉक्टर प्रकरणाचा मुद्दा विधानसभेत. बदनेकडून फसवणूक आणि शारीरिक शोषण केल्याचं समोर. मुख्यमंत्री फडणवीसांचं विधानसभेत वक्तव्य. राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 65 हॉस्टेल सुरू. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, रायगडमध्येही वसतिगृह सुरू करणार. विधानसभेत मुख्यमंत्र्यांची ग्वाही. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक. विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन. कर्जमाफीबाबत सरकारला जाब विचारला. देशातील सर्व खासगी आणि सरकारी शाळांमध्ये क्रीडा शिक्षण अनिवार्य होणार. खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून संसदेत विधेयक सादर. गळ्यात माळ घालून विरोधकांचं आंदोलन. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप पक्षात इनकमिंग कायम. नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. जिल्हाध्यक्ष किशोर चितोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज सुरू. 29 प्रभागांसाठी भाजप इच्छुकांचे 1120 अर्ज दाखल. यामध्ये नेत्यांच्या मुलांचाही समावेश. आगामी जिल्हा परिषद आणि पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी बोलावली जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक. मुलुंड तहसीलदारांनी बनावट जन्म दाखल्यांचे अर्ज नाकारले नाहीत. फसवणूक करणाऱ्या अर्जदारांविरुद्ध गुन्हा दाखल नाही. भाजप नेते किरीट सोमय्या करणार ठिय्या आंदोलन. गडचिरोलीतील अहेरी नगर पंचायतचे मुख्याधिकारी गणेश शहाणे यांचं दिव्यांग प्रमाणपत्र बोगस. तरीही त्यांच्यावर कारवाई का होत नाही? विजय वडेट्टीवारांचा सवाल. अकोला आरोग्य विभागाच्या 2024 सरळ सेवा भरतीत घोटाळा. अधिकार नसताना 5 अधिकाऱ्यांची बेकायदेशीररित्या बदली. शरद पवारांच्या राष्ट्रवादी प्रवक्ते फैजान मिर्झा यांचा आरोप. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना लक्ष देण्याची विनंती. सुप्रीम कोर्टाने पितृसत्तेला छेद देत महिलांच्या बाजूने निकाल दिला. जिजाऊ आणि सावित्रीच्या लेकींसाठीही आनंददायी बाब. मराठा संघाच्या उपाध्यक्षा रेखा कोंडेंची प्रतिक्रिया. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचा पैशाचा बंडल सोबतचा व्हिडिओ व्हायरल. यावर चौकशी झाली पाहिजे. जे सत्य बाहेर येईल यामागे नेमकं कोण आहे हे देखील स्पष्ट होईल. मंत्री उदय सामंत यांची व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया.
अधिवेशनात सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्याची मनोज जरांगेंची मागणी. आईच्या जातीच्या आधारे मुलाला जात प्रमाणपत्र देण्याची परवानगी. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचं आम्ही अभिनंदन करतो. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. आमदार दळवी असे करू शकत नाहीत. दानवेंनी अधिवेशनादरम्यान जाणीवपूर्वक व्हिडिओ व्हायरल केला. तटकरेंच्या रूपात घरातच शत्रू. दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओवर आमदार महेंद्र थोरवेंची प्रतिक्रिया. बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 वर्ष पूर्ण. आरोपी अद्याप फरार. या प्रकरणी आरोपीला शिक्षेच्या मागणीकरता भाजप आमदार सुरेश धस घेणार मुख्यमंत्र्यांची भेट. व्हिडिओतील नोटा आल्या कुठून? सत्ताधाऱ्यांकडे एवढी कॅश येते कुठून? भास्कर जाधवांचा सवाल. पीडब्ल्यूडी खात्यात भ्रष्टाचार. पीडब्ल्यूडी भ्रष्टाचाराचा अड्डा. पीडब्ल्यूडीचा सर्व कारभार कागदावर प्रत्यक्षात नाही. संदीप देशपांडेंचा आरोप. बीडमधील कोंबडवस्ती शाळेची शौचालय अनेक वर्षांपासून बंद. शौचालय वापरत नसल्यानं विद्यार्थ्यांना गाठावं लागतंय घर. तर कोंबडवस्ती जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार. मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल. मात्र वाढत्या वायू प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम. श्वसनाचा त्रास, खोकला, ॲलर्जी आणि डोळ्यांची जळजळ. मुंबईकरांना जाणवू लागल्या समस्या. साताऱ्यातील अतुल भिसे आत्महत्या प्रकरणात पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आरपीआय आणि आंबेडकरी चळवळीचे नेते कार्यकर्त्यांची निदर्शनं. नाशिकच्या सटाणामधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी संतप्त नागरिकांचा मोर्चा काढून निषेध. आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी. देवगंधर्व महोत्सवातून कल्याणकरांना मिळणार शास्त्रीय संगीताची मेजवानी. कल्याण गायन समाजाच्या शताब्दी वर्षानिमित्त 12 ते 14 डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन. काँग्रेसकडून तपोवनात आज अनोखं आंदोलन. सोनिया गांधींच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन तपोवनात केलं वनभोजन. वृक्षतोडीचा निर्णय रद्द करण्याची प्रशासनाला केली मागणी. एफआरपीची रक्कम कमी निघावी यासाठी कारखान्यांकडून रिकव्हरी चोरी. याबाबत ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती तीव्र आंदोलन करणार. शेतकरी नेते अजित नवलेंचं वक्तव्य. सोलापुरातील दमानी नगर जवळील रेल्वे पूल पाडकामासाठी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली जाणार. 2 पर्यायी मार्गाची पोलिसांकडून पाहणी. तपोवनात प्रहार संघटनेकडून रक्तदान शिबिर. रक्त घ्या पण तपोवनातील वृक्षतोड करू नका. रक्तदान शिबिर घेत प्रहारचं अनोखं आंदोलन. धाराशिवमधील घरकुल योजनेतील अधिकारी कर्मचारी सामूहिक रजेवर. योजनेतील कामाच्या जबाबदारी निर्धाराबाबत शासन आदेश जारी करावा या मागणीकरता रजेवर. छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांनी केला मनपा कामगारांचा सत्कार. विद्यार्थ्यांच्या सत्कारानं कामगार गेले भारावून. यवतमाळमध्ये बालविवाह रोखण्यासाठी 100 दिवसांची मोहीम. बालविवाह प्रतिबंधासाठी कृती दलाची स्थापना. बालविवाहासाठी धार्मिक विधी करणाऱ्यांकडून घेतले जाणार हमीपत्र. गाव पातळीवर राबवला जाणार विशेष अजेंडा. यवतमाळमध्ये कृषी फीडरवर वारंवार वीज पुरवठा खंडित. कृषी फीडरवर वाढलं झिरो लोडशेडिंग. सिंचनाअभावी शेतकरी त्रस्त. अमरावती जिल्ह्यात कडाक्याची थंडी. तापमान 9.8 अंशांवर. अहिलानगरमध्ये राज्यस्तरीय दिव्यांग सायकलिंग आणि जुडो स्पर्धेचं उद्घाटन. राज्यभरातील 115 दिव्यांग विद्यार्थ्यांनी घेतला स्पर्धेत सहभाग. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वन विभागाकडे झुडपी जंगल म्हणून नोंद. गडचिरोली झुडपी जंगलांच्या नियमितीकरणाला वेग. बीडच्या माजलगावमध्ये मां कनकेश्वरी शिवपुराण कथेचं आयोजन. भव्य शोभा यात्रेनं होणार कथेची सुरुवात. वाशिम जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजनांची कामं निधी अभावी ठप्प. मंजूर झालेल्या 741 पैकी केवळ 297 योजनांची कामं पूर्ण. नळ योजनांचा वेग कमी झाल्यानं अनेक गावातील पाणी पुरवठा थेट प्रभावित. वाशिम जिल्ह्यात पैनगंगा नदीपात्रात पाणी कमी. बहुतांश पिकांना फटका बसण्याची शक्यता. यामुळे पेनटाकळी धरणातील पाणी पैनगंगेत सोडावं शेतकऱ्यांची मागणी. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेचं नागपूर अधिवेशनावर चॉकलेट मोर्चा. प्रशिक्षण देऊन वाऱ्यावर सोडल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. सरकार विरोधात युवकांची प्रचंड घोषणाबाजी. हिंगोलीत आचारसंहितेमुळे शहरी विकास कामांच्या निधींना ब्रेक.
जिल्हा वार्षिक योजनेत ग्रामीण भागात 30% निधीचं वितरण, निधीसाठी आचारसंहिता शिथिल होण्याची प्रतीक्षा. अपघात रोखण्यासाठी वाहन चाचणी कडक, राज्यात नवे निर्देश जारी, मार्गदर्शक तत्वांची पायमल्ली करणाऱ्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांवर होणार कारवाई. शिक्षक भरती घोटाळ्यातील प्रमुख 2 आरोपी अद्याप फरार. आतापर्यंत शिक्षणाधिकारी, उपसंचालक, कर्मचारी असे 9 जण अटकेत. गुन्हेगारांवर मोक्का लावण्याची मागणी. हिंगोली जिल्हा परिषदेतील अधिकारी रजेवर गेल्यानं कामकाज खोळंबलं. हमी योजनेमध्ये जबाबदारी निश्चित करणारा अध्यादेश जारी करण्याच्या मागणीकरता अधिकारी सामूहिक रजेवर. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाचं मोठं नुकसान. सोयाबीन, मका पिकं पाण्याखाली. रासायनिक खतांच्या दरात 200 ते 250 रुपयांची वाढ. वर्ध्यात शेतकऱ्यांना मिळणार हक्काची बाजारपेठ. आमदार दत्तक ग्राम सालोडमध्ये उभारणार गोट मार्केट. पालकमंत्र्यांच्या पुढाकारानं 3 कोटींची तरतूद. बदलत्या हवामानाचा द्राक्ष बागांना फटका. द्राक्ष बागांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव. बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून औषध फवारणी. वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामातील युरियाचा तुटवडा. रिसोडचे काँग्रेस आमदार अमित झनक यांनी मांडला कृषी मंत्र्यांच्या बैठकीत मुद्दा. युरियाची उपलब्धता करून देण्याची मागणी. हिंगोली जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या पेरणीत घट. गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी 1,62,469 हेक्टरवर रब्बीची पेरणी केली. मात्र यावर्षी 1,38,000 हेक्टरवर शेतकऱ्यांनी केली रब्बीची पेरणी. हिंगोलीच्या मोढ्यात सोयाबीनची आवक वाढली. शेतमालांच्या सोयाबीनच्या थप्प्या पडून असल्यानं शेतमाल टाकण्यासाठी जागा अपुरी. राज्यसभेत वंदे मातरम या राष्ट्रीय गीतावर आज चर्चा करण्यात आली. गृहमंत्री अमित शहा यांनी वंदे मातरमचं महत्त्व समजत नाही, ते निवडणुकांशी जोडतात अशी टीका केली. पुण्यातील इंडिगो एअरलाइन्सचे 7 विमाने आज रद्द. इंडिगो एअरलाइन्सचे 48 विमानं घेणार प्रस्थान. पुणे विमानतळावर कुठलाही गोंधळ नाही, परिस्थिती पूर्ववत होण्याच्या मार्गावर. इंडिगोच्या प्रमुख अधिकाऱ्यांची चौकशी होणार. सोमवारीही 562 विमानं रद्द. गोंधळाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी डीजीसीएच्या प्रमुखांची चौकशी. इंडिगोचे विमान उड्डाण अद्यापही विस्कळीत. आतापर्यंत एकूण 827 कोटी रुपयांचे परतावे जारी. इंडिगो एअरलाइन्समुळे प्रवासी अडचणीत. प्रवाशांना भारतीय रेल्वेकडून मदत. भारतीय रेल्वे देशभरात आणखी स्पेशल ट्रेन चालवणार. विमानसेवा बाधित झाल्यानं प्रवाशांनी स्पेशल ट्रेनचा आधार घ्यावा असं आवाहन. छत्रपती संभाजीनगरात समृद्धी महामार्ग परिसरात भीषण अपघात. भरधाव कार डिवायडरला धडकली. कारमधील सावध नागरिक तत्काळ बाहेर उतरून स्वतःचे प्राण वाचवले. बाहेर निघताच कारने घेतला अचानक पेट. अहिल्यानगरच्या साकुरी डुकरांमध्ये आफ्रिकन स्वाईन फीवरचा शिरकाव. जिल्हा पशुवैद्यकीय पथकाची गावात तपासणी. प्रशासनाकडून 1 किलोमीटरच्या परिघात शास्त्रोक्त किलिंग प्रक्रिया वेगानं. भंडारा जिल्ह्यात इंदिरा सागर प्रकल्पाच्या उजव्या कालव्यामध्ये आढळला जखमी वाघ. वन विभागाने वाघाला सुखरूप बाहेर काढलं. जखमी वाघावर उपचार सुरू. सिंधुदुर्गच्या खारेपाणमध्ये घराला आग. दुर्घटनेत लाखोंचं नुकसान. सुदैवानं जीवितहानी टळली. कोल्हापूरमध्ये अस्वलांच्या जोडीची रेस. जबरदस्त व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद. बीडमध्ये जंगली प्राण्यांचा हाहाकार. श्वापदाने पाडला 7 शेळ्यांचा फडशा. तर डोंगर पिंपळा परिसरात भीतीचं वातावरण. वाशिमच्या किनखेड परिसरात 40 वर्षीय व्यक्तीचा धरणात पडून मृत्यू. घटनास्थळी पोलीस आणि नागरिकांची उपस्थिती. शिरूरच्या शिक्रापुरात घराच्या ओट्यावर बसलेल्या पाळीव श्वानावर बिबट्याचा हल्ला. हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित. बिबट्याच्या दहशतीनं परिसरात भीतीचं वातावरण. सोलापुरात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची गळफास घेत आत्महत्या. पतीकडून चारित्र्यावर वारंवार संशय आणि माहेरहून पैसे आणण्याचा तगादा. तर माहेरच्या कुटुंबियांचा आरोप. मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुण्यातील सदाशिव पेठेत अग्नितांडव. टेरेससह दुकानाला आग. अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. फेक इन्स्टा अकाउंटवरून महिलेच्या नावानं अश्लील चॅटिंग. छत्रपती संभाजीनगर सायबर पोलिसांनी आरोपीला केली अटक. आरोपीचा मोबाईल जप्त करून पुढील कारवाई सुरू.
छत्रपती संभाजीनगरमध्ये कफ सिरप विकणाऱ्यांवर अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई. एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल. आरोपींकडून 1,04,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना सोलापूरच्या खर्डी मंडळ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात अटक. खासगी एजंट विरुद्ध गुन्ह्याची नोंद. बीडमध्ये जमिनीच्या किरकोळ वादातून तरुणाला मारहाण. गावगुंडांकडून मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईतून गाडीची चोरी. सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात संपूर्ण घटना चित्रित. छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय पक्षाच्या नेत्याच्या गाडीला धडक. दुचाकीचा धक्का लागल्यानं 2 गटात हाणामारी. परिसरात तणावाचं वातावरण. छत्रपती संभाजीनगरमध्ये तोतया आयएस रॅकेटचा पर्दाफाश. 60हून अधिक नेत्यांच्या सन्मानपत्रांची फाईल तयार. छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणी कारवाई. ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये परत करण्यात संस्थेला अपयश. सुरेश कुटेसह संचालकांची मालमत्ता जप्त. छत्रपती संभाजीनगरमधील 40 वर्षांनंतर दरोड्याच्या प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता. गुन्ह्यातील इतर आरोपी मात्र फरार. सांगलीत दुकान फोडून चोरट्यांनी केली रोकड आणि टायर लंपास. आरोपींचा शोध सुरू. अहिलानगरमध्ये गॅस चोरणारी टोळी जेरबंद. 41 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. सोलापुरात अवैध धंद्याच्या विरोधात संभाजी ब्रिगेड संघटनेकडून पोलिसांना निवेदन. शहरात सुरू असलेल्या धंद्यावरती कारवाई करावी अशी मागणी. अनैतिक संबंधांना विरोध करणाऱ्या पत्नीचा पतीने काढला काटा. सोलापूरच्या वडापूर गावातील धक्कादायक घटना. आरोपी पतीला पोलिसांनी घेतलं ताब्यात. मुद्रुक पोलिसात गुन्हा दाखल. या सर्व बातम्यांसह गाव टू ग्लोबल मध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा फक्त लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.